विद्या विकास हे पॅनल आहे आणि त्या पॅनलचे सर्व सदस्य आपल्या सोबत आहेत. त्यापैकी या पॅनलमध्ये सर्व सहभागी आहे म्हणजे आहेत की बाबा याच्यामध्ये जेवढे उमेदवार आहेत ते आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात ज्येष्ठ जे आहेत ते राजू शेट्ट आवटी. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून काम केलंय, खंडरायभर नदीवस्त्रमध्ये काम केलेलं आहे आणि पुन्हा तुम्ही आता जनता विकास लढवतायत. काय सांगाल, तुम्हाला काय वाटते, कसं वाटते शाळेचं निवडणूक लढवताना? सर्वांना प्रथमतः नमस्कार. शाळेची निवडणूक लढवतोय म्हणजे असं कुठल्याही प्रकारे राजकारण म्हणून मी शाळेची निवडणूक लढवण्यासाठी या प्रक्रियेत आलो नाही. या विद्यालयामध्ये एक आपला काहीतरी हातभार लागावा, या विद्यालयामध्ये आपल्याकडून काहीतरी योगदान जावं काम करण्याच्या संदर्भामध्ये मला इच्छा होती. मला त्या गोष्टीची आवड होती. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना बऱ्याचशा गोष्टींची सोयीसुविधा असतील किंवा शैक्षणिक दर्जा असेल त्या निमित्तानं मी काही योगदान देऊ शकतो का, या निमित्तानं मी शाळेमध्ये निवडून येण्यासाठी अर्ज भरला होता. मग ते बिनविरोध होईल की काय तो भाग नंतरचा होता. मी प्रथमतः राजुरी गावचे माजी आमदार स्वर्गीय वीणा आवटी सर, त्याच्यानंतर राजुरी गावचे ग्रामनेते रामचंद्र पाटील आवटी, राजुरी गावचे ग्रामनेते स्वर्गीय जिजाऊ सर आवटी यांना नमन करतो. ह्या नेत्यांच्या आम्हाला जो सहवास लागला, जे मार्गदर्शन मिळालं, त्यांचा जो आशीर्वाद मिळाला, त्याला अनुसरून मी विद्यालयाला काही योगदान देऊ शकतो का, या निमित्तानं मी विद्यालयासाठी त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न आज तुमच्या समोर आहे की एका प्रक्रियेला सामोरं जावं लागलं. जनसामान्यामध्ये एक चर्चा आहे का ही निवडणूक जी आहे ती 72 वर्ष कधी झालेलीच नव्हती आणि बोललं जाते का ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच जण म्हणजे अगदी प्रयत्न करत होते. मग ही निवडणूक जी आहे ती जर सगळेच प्रयत्न करत होते तर ही निवडणूक लागली कशी, काय सांगायचं? हां, या गोष्टीवरती मी बऱ्याच अंशी अवलोकन केलं आणि गावचे जे गावगाड्यातली मंडळी आहेत, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने येतं सभापती साहेब, त्याच्यानंतर येतात विविध संस्थांवरचे पदाधिकारी आणि शाळेच्या याच्यामध्ये कार्यकारिणीमध्ये एक सल्लागार मंडळ आहे. त्या सल्लागार मंडळामध्ये जो आहे तो हा विषय व्हायला पाहिजे होता आणि बिनविरोध व्हायला पाहिजे होती. परंतु इथे ज्या ज्या उमेदवारांनी अर्ज भरले तर त्याच्यामध्ये समजा प्रत्येकजण माघारीसाठी तयार आहे, इच्छुक आहे, बिनविरोध होण्यासाठी इच्छुक आहे, अशा पद्धतीचं सगळ्यांचं मत आहे. परंतु जर जी कार्यकारिणी बिनविरोध ठरवणार आहे तिथे जाऊन समजा मी या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची इच्छुक आहे बिनविरोधच्या, परंतु साहेब मला त्या 11 मध्ये सिलेक्ट करा आणि बाकी बिनविरोध करा, अशी जर भूमिका ठेवली तर मग ती प्रक्रिया पूर्ण होत नाही असा माझा अनुभव आहे. म्हणजे आता जर ही निवडणूक मला घ्या, ही प्रक्रिया बिनविरोध करा असं म्हणणं म्हणजे म्हणत तर असं कोण म्हणत होतं, काय तुम्हाला काय वाटतं कोण म्हणत होतं? हे आता येत्या 1-2 दिवसाच्या ह्या कार्यक्रमाच्या पूर्णत्वानंतर मी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईन. आता सांगू शकत नाहीत बिनविरोध करण्याचं. सगळेच नेते म्हणतायत, सगळीकडून उत्तर येते का आम्ही बिनविरोध प्रक्रियेमध्ये होतो, प्रत्येकाने प्रयत्न केले, पण त्याचं उत्तर काय अद्याप आम्हालाही मीडियावरती किंवा लोक म्हणजे मतदारांसाठी पण याचा काय खुलासा आहे तो सफल होतच नाही. या सर्व गोष्टी, मी तर एक सामान्य घटक आहे, राजुरी गावातला सामान्य नागरिक आहे, परंतु राजुरी गावातील सर्व नागरिक आणि सर्व मतदार सुज्ञ आहेत. या प्रश्नाचं उत्तर सर्व मतदारांना माहीत आहे. सर्वजण आहेत विद्या विकास पॅनलच्या वतीनं उमेदवारी भरली आणि निवडणुकीमध्ये 18 उमेदवार तुम्ही सामोरे जात आहेत. काय सांगाल, का तुम्ही या निवडणुकीमध्ये जे ते आता निवडणूक लढताय? खऱ्या अर्थानं मी पुणे शहरामध्ये बांधकाम व्यावसायिक म्हणून काम करतो, पण शाळेचा विद्या विकास मंदिरचा मी माजी विद्यार्थी आहे.
स्वर्गीय जिजाभाऊ सर असतील किंवा शेटे सर असतील यांच्या माध्यमातून मी प्रत्येक वर्षी शाळेला भेट देत असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमामध्ये भाग घेत असतो आणि मदत करत असतो. तर या माझ्या मनामध्ये अशी भावना आहे का या शाळेतून जे विद्यार्थी शिकतील त्यांना पुणे शहरामध्ये वसतिगृहाचा प्रवेश कसा मिळावा किंवा त्यांना भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण कसं घेता येईल किंवा त्यांना रोजगार किंवा नोकरी कसा उपलब्ध होईल अशा प्रकारचा त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल ह्याचा मी विचार करून ह्या पॅनलच्या माध्यमातून उभा आहे. भविष्यामध्ये तुम्ही काय ध्येय धोरण त्या संस्थेसंदर्भात जे मनाशी बाळगून या निवडणुकीत मूळ ध्येय काय? मूळ ध्येय म्हणजे की बाबा आज जी परिस्थिती आहे विद्यालयाची त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि जी काय विद्यालयाची ही विद्यावैभव म्हणून जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमधून आपण तिला ऊर्जित अवस्थेमध्ये आणून त्याच्यामधून महिन्याला लाखभर रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळेल अशा पद्धतीचा प्रयत्न करून तिची सगळी डागडुजी तयार करून किंवा इतर काही क्लासेस वगैरे चालू करता येतात का किंवा कशा पद्धतीचं त्याच्यामध्ये कल्पना राबवून आपण त्याचं उत्पन्न वापरून आपल्या विद्यालयाला कशी मदत करता येईल ह्याचंच स्वप्न माझ्या डोळ्यासमोर आहे. हेमंत आठवले ॲडव्होकेट म्हणून तुम्ही जुन्नर वकील बारमध्ये अध्यक्ष म्हणून आहेत आणि अचानक जनता विकास मंडळाच्या निवडणुकीमध्ये आपण सामोरं जातात. काय सांगाल कशामुळे तुम्ही सामोरं जाताय काय कारण? प्रथम सर्वांना नमस्कार. पत्रकार साहेब आपण एक अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. काय होतंय की ह्या विद्या विकास मंदिर ह्या शाळेचा मी माजी विद्यार्थी आहे आणि मी जुन्नर तालुका वकील अध्यक्ष म्हणून काम करत असताना देखील मला ह्या शाळेबद्दल शाळेच्या सुधारणेबद्दल काम करण्याची प्रामाणिक इच्छा आहे आणि ह्या समाजाचं ह्या शाळेचं काहीतरी आपण देणं लागतो ह्या भावनेतून मी ही निवडणूक लढवत आहे. पुढचा उद्देश काय नेमका? आता जर पत्रकार साहेब आपण जर बघितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना व सर्व आपले जे ग्रामस्थ आहेत त्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वजणच की राज्यात फिरत असतो किंवा आपल्या आजूबाजूच्या भागात आपण फिरत असतो तर आपल्या लक्षात येतं की आपल्याला आपल्या शाळेमध्ये काही सुधारणा पाहिजेत कारण आपण ह्या शाळेचे एक माजी विद्यार्थी आहोत. तर माझं म्हणणं असं आहे की आपल्या शाळेला त्या प्रकारच्या सुधारणा कशा करता येतील त्यासाठी निधी कसा आणता येईल फंड कसे उपलब्ध होतील व शाळेच्या ज्या कायदेशीर बाबी असतील त्याबद्दल देखील आपल्याला काय काम करता येईल हे सर्व आमचं पॅनलचं एक महत्त्वाचं धोरण राहिलेलं आहे. सचिन काळे तुम्ही काळे कुटुंबीय यापूर्वी तुम्ही जर राजकारणात बरेचसे ठिकाणी राहिलेले आहेत पण आता तुम्ही शाळेची निवडणूक लढत आहे. तुमचं कुटुंब जे पहिल्यापासूनच शाळेमध्ये नाही म्हटलं तुमचं योगदान आहे काळे कुटुंब. काय वाटतंय कशामुळे तुम्ही या निवडणुकीला सामोरं जाताय काय उत्साह आहे तुमचा? नमस्ते. प्रथमतः माझं म्हणणं एकच आहे की मी या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आणि आमच्या घराण्याचं म्हणजे आमच्या काळे कुटुंबियांचं आमचे पंजोबा गंगाधर मारुती काळे ही जी आपण संभाजी चौकामध्ये भव्य इमारत पाहतोय तर हिची जी जागा आहे ही त्यांनी त्यावेळेस तोंडी दान म्हणून दिली होती आणि आज एवढी मोठी इमारत इथं उभी आहे हे आमच्या काळे कुटुंबियांचं इथं खूप मोठं योगदान आहे. म्हणजे जनता विकास मंडळ या संस्थेला तुमचं काळे कुटुंबियांचं योगदान आहे. हो म्हणून नक्कीच. तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय? असं नाही म्हणता येत पण मी माजी विद्यार्थी आणि मी त्या शाळेसाठी याच्या अगोदर युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आलो आहे. भविष्यामध्ये या शाळेसाठी काय करणार काय ध्येय आहे तुमचं? ध्येय म्हटलं तर बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा की आम्ही आत्तापर्यंत 11 वर्ष युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आलो परंतु आम्हाला काही गोष्टी अशा जाणवलेल्या आहेत की जे आपण बाहेर राहून जे करू शकत नाही ते आज जाऊन जर ॲक्च्युअल जर आपण त्या बॉडीच्या आतमध्ये काम केलं तर अजून बारीक सारीक गोष्टी आपल्याला लक्षात येतील आणि आपण शाळेसाठी नक्कीच मोलाचं सहकार्य करू शकतो विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी. अगदी नाही म्हटलं तर मुबारक भाई तांबोळी तुम्ही बांधकाम व्यवसायामध्ये आहेत आणि त्यातून डायरेक्टच तुम्ही शिक्षण क्षेत्राकडे वाटचाल करताय. कसं वाटतंय बांधकाम व्यवसाय आणि मग इकडं शाळेची निवडणूक जी येते म्हणजे जनता विकास मंडळ संस्थेची निवडणूक लढवण्याचा काय उद्देश आहे? बांधकाम व्यावसायिक म्हणून हा माझा व्यवसाय आहे आणि
बांधकाम क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे, परंतु मी विद्या विकास मंदिर या विद्यालयाचा मी माजी विद्यार्थी आहे आणि 1992 मध्ये आमच्या सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन 1992 मध्ये आमच्या मित्रमंडळींनी आम्ही सर्व मित्रमंडळी 1992 मध्ये एकत्र होतो आणि त्यावेळेस आम्ही युनिटी फाउंडेशन एक मागील 10 वर्षापूर्वी युनिटी फाउंडेशन ही संस्था आम्ही स्थापन केली आणि त्या युनिटी फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही बरेच उपक्रम मागील 10 वर्षामध्ये या शाळेमध्ये राबवलेले आहेत, ज्यामध्ये शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक काही साहित्य द्यायचं असेल किंवा दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ असेल, त्याचप्रमाणे काही गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी दत्तक पालक योजना असेल, अशा बऱ्याच उपक्रमांतर्गत आमच्या युनिटी फाउंडेशनच्या सर्व मित्रमंडळींनी स्वखर्चातून हे सर्व उपक्रम आज तागायत इथे आम्ही राबवलेले आहेत आणि यापुढील काळामध्ये आमच्या युनिटी फाउंडेशन या संस्थेमार्फत आम्ही शाळेसाठी मोलाचं योगदान देऊ शकतो अशी भावना आमच्या सर्व मित्रमंडळींची आहे आणि सर्वांच्या आग्रहास्तव मी असेल, आमचे सचिन काळे असतील, आम्ही युनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून या पॅनलमध्ये आम्ही सहभाग आमचा नोंदवलेला आहे आणि आम्ही शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी नक्कीच सहकार्य करू अशी अपेक्षा.